आता बोलता काय ता ब्लॉग चालू केलंय ना. दाखव लागलं काय? दाखव 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 दाखव. हात बघ कसा करता. पाय देता बघ कसं देता कैता. ताट करता अगदी पायता बघता ते का मस्त वाटता. ते का मस्त वाटता. काय झाला हा? कशा रडत? मामा घेतला हसत रे हसत. मांजूर व मांजूर कशा परीच्या पायत्या केलेला म्हणजे तळवे बिळे दुखत ते बंद झालं. हात बी आता बोलता काय ता ब्लॉग चालू केलंय ना म्हणून गपा लबाडी बरे ये बरे. आता आज आमचा परी 4 दिवसांनी आंघोळ करणार आहे होय ना. होय काय परे नको अंगाक सगळं रायच्या तेलाचोच वास येता. अख्ख्या घरभर वास केलं रायच्या तेलाचो. काय राणीनं आता त्याला रगडला आणि पाणी वतूक गेला. आणि आमचा बॉस बघा श्री बाबा तू आज गेला नाही तो रे आहे बरोबर. काय रे का मी 5 वाजता उठतो. मग मला 5 वाजता कल कल काय सांगितलं जाणार आहे म्हणून ना. कर. झोपून उठल्यावर कामाक किचन हॉल आहे का? आणि आणि मग झोपले होते ना 5 वाजता उठतो. मग तेव्हाच आहे तुका फसवून गेली ना. नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण आलो घरी, जरा पोटपूजा केली, फरसाण होतं ते खाल्लं आणि त्याच्यानंतर आपण ब्लॉग चालू केला आहे. सकाळी बघितलं असं आपण सकाळी देवगडला गेलो होतो कारण मशीन घेऊन गेलो होतो. मशीन आपली खराब झाली होती बागेतली, ती मशीन घेऊन गेलो होतो. त्याच्यानंतर आलो बागेत डायरेक्ट. आता जस्ट घरी आलो आणि आमचा श्रीबाबा आहे. श्रीबाबा आमच्या आहे गेली फसून आई आहे कामाक. काय आजच्या दिवसात तुका रोज देणार नाही आई. आता काय गावात काढून गेलं नाही ना. काय रे आई लवकर उठते, मी नाही लवकर उठत. तू पण लवकर उठायचं ना. तर आपली परी गेली आंघोळीला. तर असे शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. मला काय मॅव हा ती मांजरा बघा मॅव मॅव. पळतात बघा कशी. ये ये इकडे ये 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 तालपता ता भुजरा ह्या नाही. ये ये काय झालं रे श्री बाबा? काय झाला? हे काय झाला श्री बाबा? पडलो. श्री बाबा तिकडनं धावत इलो. जसं आयेचा आवाज ऐकला ना तिकडनं तसं धावत इलो आणि ह्या बघा हे पावटे चुकवला ते ना आणि थैसूनच धापकन कोसळलो. दाखव लागलं काय? दाखव 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 दाखव. चाचू काय पाटलो. नाही लागला हे खय लागला. पडशी
मस्त मोठो वशी समजलं काय श्री बाबा. आणि आमची लाडूबाई इकडे आंघोळी करून झाली आमच्या पंडूची. काय ले हे लब्बाडी आहे परे चेक देणार परे. हा बाळा ओवा आण घे. ओवा काय ले लाडू ओवा घेऊन ये हे परे परे बघता बघ कसा टक्का मका करून परे. ते केळी कधी पिकणार रे. काय तिकट आहे मग. आणि ती ती केळी घेऊन गेली ना सगळी हो ना श्री बाबा. खय नेला आण तू डोंगरात घेऊन गेला ना त्या दिवशी. हां मग माका ठेवलं नाही शेक बनवू. अरे शेक बनवूक ठेवलं नाही का. तुका माहिती आहे ना मी शेक बनवणार हो. अले लाडूबाई बघता कची रे कची बघता चिमटू गया परे ते बता बघ. परे परे आम्ही आता ओव्याचा शेक खाय घेतोय. परे हे 4 दिवसानं आंघोळ घालते ते का. मग काय करणार सर्दी झाली हे लबाडी ले लबाडी. हात बघ कसा करता. बोचा शेकव बोचा त्याचा चांगला बोचा परीचा बोचा शेकव चांगला. कसा करतो बघ कसा करायला लागला. परे काय डोक्यात चांगलं घेता. बोचाक त्याच्या गरम लागता म्हणून तर घेत नाही होय ना बरे. तर बघ काढला काढला ना वर. तुम्ही चाळव 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 चालव शेक चाळव हे बघ बघ चिमटू तो चाळव. थांब थांब थांब. मग पाय देता बघ कसा देता कैता. ताट करता अगदी पायता. काय काय बघता बघ काका बघ कसा बघ टक्का मका बघता तुझ्याकडे बघता ता थांब बाळा थांब. है ना. बघ लबाड बघता बघ कसा. तर धूर बघ कसा आहे ह्या करता तोंडान. तोंडात घेतो तर दूर ता बघता ते का मस्त खाली नाही वाटता बघता ते का मस्त वाटता. एवढं दादाक बघता ता दादाक बघता कशाक तर बघता दादा काय करता तो तर बघ. आलं काय झाला हा कशाक रडत कशाक रे. घेऊसाठी बघा काय करतात लबाड. होय नाही घेणार तुका नाही घेणार. काय झाला बोल काय अरे परे काय 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 दे दे बघू दे इकडे दे दे देता दे देता दे. ओ ओ ओ काय काय नाही त्याका भूक लागली गो गाल चाटता. काय काय झालं काय झालं कसं रडतं कसं रडवतं बघ लब्बाड बघ हरामी बघ. काय गो काय मामान घेतला मामान घेतला होय मामान घेतला हसत रे हसत हसत काय लबाडी. अरे काय झालं काय कुणी केलं तुझं काय? कुणी केलं तुला ना तू कर ना तू कर मी नाक मारीन. ना 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 मी नाक मारीन. काय झालं भुकी लागली तुका हो हो काय हे बरं जर त्याला भूक लागली या भूक लागली तर रडता तुला तू आवाज दिल्यावर रात्रीच करायला लागला होता. अले लाडू आमचं काय आले लाडू अले लाडू बाई काय आमची काय परे हे परे उड जरा परे व्हाय व्हाय कोण करी व्हाय व्हाय आता परत केक टोक सुरुवात करेल
तरी घालायला ते शा ओ रे काय काय झाला मांजूर व मांजूर कशा परीच्या पायत्या केलेला हो लबाड आणि ही आमची लबाडी काय 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 बघते माझं लाडू बरे हे बरे हे बरे काय टी शर्ट कशा माझा पकडून कशा मोबाईल हवं तू का मोबाईल हवं तू का धर धर मोबाईल तू ब्लॉगिंग कर धर 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 मोबाईल धर धर ए श्री बाबा ए श्री बाबा इकडे या तुझ्या दुपारच्या करामती ऐकू या दुपारच्या करामती काय केला आहे ना दुपारी दुपारी काय केला हा होय रे हा मग सागर काय म्हण काय नाही बोलले म्हणता मग अंड्याचं पोळं ते करू होय रे हो मट्टा नावा तू का अरे सगळं पूर्ण किचन उपसला चोपाखाली पण बघायला गेला आहे काय होय रे किचन आहे. हा, मच्छी. मच्छी हवी होती तू का मग काय हवा होय रे हा आणूया आणूया किती हवा अरे इथं जेवून सवय झाली किती हवा हे हवा किती किती हवा म्हणता मटार कुर्ल्या आणि मच्छी आणि आणि चायनीज चायनीज सगळं सगळं मामाला विचार चायनीज कधी घेऊन येणार आहे? आणि दात पडले ते झाड पडले ते प्रत्येकडे मम्मी हा, धर. प्रत्येकडे जात आहे हे बघ, आणि- आता बाबू बघ कसं औषध पितो फटकन अरे हा हे तुझं औषध खायचं नवीन आणलं आता तर कशाला हा तुझं औषध काय नवीन आणलेला काय गरज नाही बाबा. दाखव दाखव ते ना ऐक ना म्हणजे काय वात मोच मोच येऊ लागलं खयात आहे औषध तुझा फ्रीज मध्ये आहेचं औषध दाखव त्या नवीन म्हणजे त्यांना आपले पाय दुखोचे कमी झाले तिचे खय घे ह्या कसली तरी पावडर आहे देता की नाही काय? ऑर्थो केअर एवढं संपायला हवं 8 दिवसात हे बघा. बरं झालं का ही पावडर कमी झालं नको किती कधी चालू केलं ही झालं होतं. 10-12 दिवस तरी झालं ते पाय दुखोचे कमी झाले ढोपरा पेटकं येतं चाकीच पेटकं पायात पेटकं तो आता थंडीमुळं ते थंडीमुळं ते येतं अरे पण मी जरा तर पिते. हो चाय काय काय चावी पण बघितलं ना बाबा मा हे थांब पप्पा सांगतोय मुंबई गेल्या ना ह्याचं चोप काढ चांगलं चाय पिता काय पाय दुखोचं कमी झालं हा पण पेटकं येऊ लागलं थंडीच्या मुळे थंडीमुळे ते थंडी काय आताशी थंडी लय पडता कारण माझा पण तसा होता कारण असा राहिला ना की आकडो म्हणजे काय होतात पेटके येतं तर तिचे पाय दुखत आजच्या ब्लॉग मध्ये पहिलं असं तिच्यासाठी आपण मसाज मशीन पण आणली होती त्याने पण आपण मसाज केलं होतं ते हातब नाही पडत होतं तर खोत आहोत. हातब काय लबाडी ना फरक पडलो ना तो थंडीमुळे तो होय तसं बाकी फरक पडला म्हणजे एवढं संपायला हवं 8 दिवसात 8 दिवसाचं वर झालं किती घेतं काय माहिती हे चाय ब भुराकता कसो तो बघ सांगते मी तुझ्या तो बघ पप्पा ब्लॉग बघणार आहे तिकडे बघ पप्पा तुम्ही चहा पिता म्हणून काय रे आता औषध किती ना चहा घेतो तेव्हा हा तर घेतला वाढून बघ आहे नवीन औषध चालू केला
बघ काहीतरी फरक पडलो ना घे होय ना परी हा हा ते थंडीमुळे माझा पण असा होता कमी झालं ना आता माझा 15 दिवस गॅप पडले ना आता ते एक चमच पूर्ण हेवी वेट मारला ना की असं धरून राहिलं ना मसल की घेऊन तेवढा तो मोच येतात. पाहिजे. 8 दिवसाचं आहे ते औषध. ते एक पॅकेट तेवढं आता घेतलं ना ते हा. संपायला हवं होतं. किती घेते काय माहिती. म्हणजे तळवे बिळे दुखत ते बंद झालं हात बी मग काहीतरी फरक पडलो परत ढोपराची सुजन तर काय बोलला विचार. डॉक्टर काय बोललो औषध आणून दाखवू घालणार नको दाखवू दे का तो म्हणत हा काहीतरी डॉक्टर का उलटा सांगत तर आपल्या फायद्याला सांगणार मग तेच ते ह्याच घे म्हणून सांगते डॉक्टर म्हणते ह्या नको घेऊ तू माझे गोळी चालू कर असा करते मग आता त्याच्यात किती रुपये वाचले बघ. 1400 रुपये वाचले की नाही महिन्याचे. मग तू आणि जाते 2000 रुपये मग डॉक्टर 1400 रुपये वाचले तर वाचले पण ह्या हजाराचा महिन्याचा औषध काय वाईट आहे? डॉक्टर कधी पण दुसऱ्या डॉक्टरचे गोळी हो सांगत आहे की हेच गोळे चालू करा माझे गोळे चालू कर म्हणत असे डॉक्टर लोक असतात का त्यांचा का त्यांची कमाई कशी होय ना बरे होय ना काय काय लबाड त्याच्या तर आपला ब्लॉग देखील इथेच एंड करूया. ब्लॉग आपला खूप मोठा झाला असेल तर आईचा बघितला असेल जो काय नवीन औषध चालू केलाय त्याने तिला डोपराला फरक तर पडलाय पण काय ते पेटके भरायचे आहे ते थंडीमुळे होतं तसं. तर असा होता आजचा ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुन्हा भेटून सोबत बाय 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 गुड नाईट.